मराठी व्याकरणामध्ये वर्ण हा भाषेचा सर्वात लहान घटक आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी हवेत निरून जाऊ नयेत म्हणून आपण ते विशिष्ट चिन्हांनी लिहून ठेवतो. त्यांना अक्षरे म्हणतात. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत, नवीन शासन निर्णयानुसार. या वर्णांच्या समूहाला मराठी मुळाक्षरे किंवा वर्णमाला म्हणतात. मराठी वर्णमालेचे वर्गीकरण. मराठी वर्णांचे मुख्य 5 प्रकार पडतात. 1. स्वर म्हणजे वॉवेल्स 14. ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, ऋ, लृ. दीर्घ स्वर आ, ई, उ. संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ. इंग्रजी स्वर नवीन ॲ, ऑ. 2. स्वरादी. ज्याचा उच्चार करण्यापूर्वी स्वर येतो त्यांना स्वरादी म्हणतात. म्हणजे अनुस्वार, आहा म्हणजे विसर्ग. 3. व्यंजने म्हणजे कॉन्सोनंट्स 34. ज्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजनांना स्वरांत असेही म्हणतात. क वर्ग क, ख, ग, घ, ङ. च वर्ग च, छ, ज, झ, ञ. ट वर्ग ट, ठ, ड, ढ, ण. त वर्ग त, थ, द, ध, न. प वर्ग प, फ, ब, भ, म. अर्धस्वर य, र, ल, व. ऊष्मे म्हणजे घर्षक श, श, स. महाप्राण ह. स्वतंत्र वर्ण ळ. वर्णांचे इतर महत्त्वाचे प्रकार. विशेष संयुक्त व्यंजने 2. ही 2 व्यंजने मिळून तयार होतात, म्हणून त्यांना मुळाक्षरांच्या शेवटी स्थान दिले आहे. क्ष क अधिक श अधिक अ. ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ. महत्त्वाचे मुद्दे. स्वर 14. स्वरादी 2. व्यंजने 34. विशेष संयुक्त व्यंजने 2. एकूण वर्ण 52. टीप. पूर्वी मराठीत 48 वर्ण मानले जात होते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक नियमावलीनुसार ॲ, ऑ हे 2 इंग्रजी स्वर आणि क्ष, ज्ञ या 2 विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश केल्यामुळे आता एकूण संख्या 52 झाली आहे.